एका लग्नाची दुसरी गोष्ट। गेले 2-4 दिवस तू घरी नव्हतीस तर मला तुझी खूप आठवण आली। आय मिस्ड यू। खरंच? राधा, ह्याच्यात खुश होण्यासारखं काही नाहीये। हे फार भीतीदायक आहे। दिस इज अ डेंजरस सिच्युएशन अँड आय रिअली होप की आपण अजून काही दिवस वेगळे राहिल्यानंतर, लांब राहिल्यानंतर हे सगळं संपेल। आय रिअली होप। मग काय आपण लांबच राहूया? तसंही पुढे जाऊन आपल्याला लांबच राहायचंय। करेक्ट, दॅट्स राईट। मला हेच म्हणायचं राधा, कारण आपल्याला जर आपल्या घरच्यांना पटवून द्यायचं असेल की आपण दोघे एकमेकांना सुटेबल नाही होत, आपण कम्पॅटेबल नाही होत, तर आधी आपल्याला ते पटणं गरजेचं आहे। आणि जर आपल्याला ते पटलं तर मग आपल्याला डिवोर्स घेताना आपल्याला आणि आपल्या घरच्यांना कमी त्रास होईल कदाचित। राईट? राईट। निघू मी? या। अरे मी निघते का? मी येते तुझ्या बरोबर घरी। का? आईंचा फोन आला होता। राधा, तू घरी येऊ शकत नाहीस? हे बघ राधा, आता जर तू घरी आलीस ना तर आपला सगळा प्लॅन फिसकटेल। यू कांट कम होम राईट नाव। या? हॅलो, हा आई बोला। राधा वहिनी निघून गेले ना घरातून, मला करमतच नाहीये। माझ्या मनात सारखे वाईट वाईट विचार येतात की ती घरी परतच आली नाही ना तर काय करायचं। ओ मौली, राधा मौली घरी येणार। किती झाले तरी काळ्यांच्या माळेतला मणी येतो। धंदेच रागवतील, चिडतील, रुसतील, आपोआप आपल्या घरी येतील। खरंच? नक्की, का नाही येणार? चहा। तुला नसली तरी माझ्या सुनेला आहे आमची काळजी। ये म्हटल्यावर लगेच आली। चहा आणलाय, मी आलीये, जाणार आहे लगेच। मी बोलते तुझ्याशी। लगेच जाणार आहे म्हणजे आता कुठे जाणार आहेस तू? माझ्यामधले आणि गणेशमधले इश्यूज अजून सॉल्व्ह झाले नाही आहेत। आई, तुम्ही घेता का चहा? तू इथे थांबणार असलीस तरच घेईन मी चहा। आई, चहा घे। चांगला केला असेल त्याने चहा। राधा सगळंच चांगलं करते। तुम्ही घ्या चहा, मी आणते। अग, पण मला नकोय चहा। ठीक आहे, तुम्ही दोघं ऐकणारच नसाल ना माझं, तर मी माईंनाच सांगते, सोनारानेच कान टोचलेले बरे। हे बघ, गुंते असतात ना ते नात्यात राहूनच सोडवायला लागतात। नात्यातून बाहेर पडून जर गुंते सोडवायला लागलीस ना तर ते नातच सुटत जातं गं हातातून। मला लक्षात येत आहे काकू। मी आले, चहा गार होतोय आईना, चहा देऊन येते मी। आले। तुला सवय झाली माझी आणि मला सवय झाली तुझी। आमच्या घरच्यांना सवय झाली तुझी आणि हे बरोबर नाही राधा। मला त्रास होतो ह्याचा। मी तुझ्या समोर आले की तुला त्रास होतो, माझा राग येतो, म्हणून मी तुझ्या समोर यायचं नाही। हे असं मला म्हणून तू मला हर्ट करतोस की नाही सांग? तू माझ्या समोर यायचं नाहीस राधा, कारण तू माझ्या समोर आलीस ना की माझा स्वतःवरचा कंट्रोल जातो। मला असं वाटतं की गचकन तुला माझ्याकडे ओढावं आणि माझ्या मिठीत घ्यावं आणि आयुष्यभर सोडू नये, हा माझा प्रॉब्लेम आहे। आणि म्हणून तू माझ्या समोर येऊ नकोस आणि म्हणून मला स्वतःचा राग येतो। कळलं तुला? एका लग्नाची दुसरी गोष्ट।